नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GMC सांगली, GMC मिरज, GMC तासगाव यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आजच्या तारखेपर्यंत, म्हणजेच आज तारीख आहे 4 ऑक्टोबर 2025. तर 4 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10:30 पर्यंत किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. त्यासोबत एका जागेसाठी किती स्पर्धा असणार आहे आणि परीक्षा कधी होईल याच्याविषयी पण माहिती आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, विचार करायचा झाल्यास आता आज सकाळी मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आज या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर सकाळी बघा 10:39 या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. तर 10:39 रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी मला जो रजिस्ट्रेशनचा जो नंबर मिळालेला आहे तो म्हणजे 705219 342. म्हणजे या ठिकाणी जे पहिले 70-50 आहेत अंक ते त्यांचा कोड आहे आणि हे उरलेले जे अंक आहेत 19,342 ते रजिस्ट्रेशनचे नंबर आहेत. म्हणजे जवळपास 19,342 अर्ज आजच्या तारखेपर्यंत सकाळी जवळपास 11 पर्यंत अर्ज आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, GMC मुंबईच्या तुलनेमध्ये GMC सांगलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे, कारण या ठिकाणी ॲप्लिकेशन खूप जास्त प्रमाणामध्ये येणार आहेत. त्यानंतर आणखी 4 दिवस ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी बाकी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तारखेपर्यंत 19,342 इतके ॲप्लिकेशन या ठिकाणी GMC सांगलीला आलेले आहेत. त्यासोबत बघा पर सीट कॉम्पिटिशन किती असणार आहे, तर 19,342 हा आकडा आणि व्हॅकन्सीची संख्या 263 याची भागाकार केल्यानंतर या ठिकाणी पर सीट कॉम्पिटिशन हे 73 इतकं येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशनचा नंबर आहे, त्यामुळे एक्झॅक्टली एवढेच विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले असतील हे काय सांगता येत नाही, कारण बरेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात परंतु फॉर्म पूर्णपणे भरत नाहीत, पेमेंट पूर्णपणे करत नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा विचार करायचा झाल्यास GMC मुंबई असेल किंवा GMC सांगली असेल, तर याच्या ज्या एक्झाम आहेत त्या फेब्रुवारी महिन्यानंतरच होऊ शकणार आहेत, कारण या ठिकाणी आता आचारसंहिता चालू होणार आहे. त्याच्यानंतर इलेक्शन असणार आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याचं, आणि हे सर्व झाल्यानंतर त्याच्या एक्झाम होण्याची शक्यता असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती. भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.